यूपीएससी परीक्षेमध्ये अलीकडं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढलेला आहे आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये मोठ्या संख्येनं उत्तीर्ण होत आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या खरं तर लोकांना प्रश्न असतो की राज्यामध्ये पास झालेले विद्यार्थी इतर राज्यामध्ये नेमकं काय करतात. म्हणजे जिल्हाधिकारी झाला किंवा IPS झाला तर नेमकं केडर कसं मिळतं किंवा इतर राज्यांमध्ये त्याच पदांवरती काम करताना नेमका काय अनुभव असतो. आपण सध्या आसाममध्ये आहोत. आसामची मुख्य शहर असलेल्या गुवाहाटीमध्ये आणि आसाम राज्याचे पोलीस अधिकारी आपल्याबरोबर आहेत जे की मराठी आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा जन्म आणि त्यांचं नातं जे आहे ते बारामतीशी. डॉक्टर धनंजय घनवट सर आपल्याबरोबर आहेत. सर मला सांगा, आसाममध्ये तुम्ही आज काम करता आहात, कसं वाटतंय एक मराठी अधिकारी म्हणून दुसऱ्या राज्यांमधली ज्यावेळेस आपण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सगळी हाताळतो, कसं आव्हानं असतात आणि हे कसं पार पडतं? आम्ही आमचं सगळं बालपण जेव्हा मराठीत जातं त्यावेळी तिकडचे आपण जे जडणघडण असते, संस्कार असतात, ते सगळे घेऊन आपण एका ऑल इंडिया सर्व्हिस आमच्याकडे म्हणतात, 3 असतात, IAS IPS आणि फॉरेस्ट सर्व्हिसच्या IFS. आणि सरदार पटेल याचे फादर ऑफ इंडियन ऑल इंडिया सर्व्हिस असं म्हणलं. हे त्यांचं स्वप्न होतं की आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला जेव्हा एकसंघ करायचं असेल तेव्हा ही राष्ट्रीय जोडणी आपण केली पाहिजे. त्यामुळे काडर सिस्टीम असते आमच्याकडं आणि एकदा आपल्याला काडर मिळालं, निर्दिष्ट झालं की तिथं पूर्ण करिअर आपण घालवायचं असतं. आपण तिथल्या मातीतले एक होऊन जातो. तिथली भाषा, तिथली संस्कृती, तिथली वाणी, तिथले चॅलेंजेस, तिथले प्रॉब्लेम्स, हे केवळ मीच नाही तर माझं अख्खं कुटुंब याच्याशी जोडलं जातं. त्या क्रमान्वये गेले 12 वर्ष मला इथं सेवा करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातल्या आसामच्या अनेक ठिकाणी हे माझी 8वी पोस्टिंग आहे. सगळ्या ठिकाणी सेवा करत असताना प्रचंड आनंद असा वाटला. तुम्हाला तर मी प्रश्न सुरुवातीलाच विचारणार होतो. सर, आसाममध्ये जवळपास 10 वर्षांपासून काम करतायत आणि ते अस्खलितपणे आसामी भाषा सुद्धा शिकलेली आहे. जर इथं आपण कदाचित गुवाहाटीमध्ये आलो तर नेमकं त्यांच्या भाषेमध्ये ते आपलं कसं स्वागत करतील हे आपण आधी त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारूयात. जर मी तुमच्याकडे आलो आणि मला तुमची मुलाखत घ्यायची आहे, मी तुम्हाला रिक्वेस्ट केली, तर इथल्या आसामी भाषेमध्ये मी नेमकं कोणत्या भाषेमध्ये किंवा कोणत्या शब्दांमध्ये मी तुमच्याशी बोलू शकतो ते आम्हाला ऐका. नाही, आपणा हकोलोक आम्ही स्वागतम जनायसो. आपणालोक यात अहिले आम्हाला भाल लागेल. याचा नेमकं अर्थ काय होता? नाही, तुम्हा सर्वांचं इकडे स्वागत आहे आणि तुम्ही आलात, आम्हाला फार आनंद झाला. आपण पाहतोय की अस्खलितपणे हे मराठी बोलतायत. सर, राज्यामधली आसामी बोलतायत, मात्र मराठी माणूस आहेत. सर, आसाममधली कायदा आणि सुव्यवस्था पार पडत असताना आसाम राज्यामधली नेमकी काय आव्हानं आहेत? म्हणजे की आपल्याला पाठीमागचा जर आसामचा इतिहास बघितला तर दंगलींचा इतिहास सांगितला जातो किंवा जो बॉम्बस्फोट झालेला होता त्याच्या खुणा अजूनही इथल्या लोकांच्या मनामध्ये आहेत. काय नेमकं आव्हान असतं? आसामच्या कायदा सुव्यवस्थेचं जे आव्हान आहे त्याचं पटल आहे, त्याचं जे होरायझन आहे, त्याचे जे गोल पोस्ट आहेत, हे कॉन्स्टंटली चेंज होता राहतात. गेल्या 3 दशकांपूर्वी अत्यंत खुनी असा इथला सगळा इतिहास राहिलेला आहे. इथं अनेक जाळपोळी, घटना, बॉम्बस्फोट, किडनॅपिंग असा तो दौर होता. 1990चं दशक, त्यानंतरचं या दशकातलं पहिलं म्हणजे शतकातलं पहिलं दशक, तसंच दुसरं दशक, या तिन्हीमध्ये अनेक सिव्हिलियन्स आणि सिक्युरिटी फोर्सेस इन्क्लुडिंग इंडियन आर्मी इथं त्यांनी प्राणाची आहुती दिली. परंतु आत्ता अलीकडे गेल्या 3-4 वर्षामध्ये त्याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे, शहीदांचं बलिदान आहे, इथल्या सरकारांचं, इथल्या लोकांचा फार मोठा वाटा आहे की ज्याच्यामुळं आज पूर्णपणे शांती आपल्याकडे आली असं आपण इथं अनुभवतो. आणि त्यामुळे परंतु आमचे जे चॅलेंजेसचं पटल आहे ते नवीन अजून होऊन जातं. आसाम राज्यामधून किंवा नॉर्थ ईस्टमधून ड्रग्ज जे आहे ते इतर राज्यांमध्ये सप्लाय होतं असं सातत्यानं सांगितलं जातं. आसाममधली नेमकी त्याची परिस्थिती काय आहे किंवा हे ड्रग्जमधले जे आरोपी आहेत ते पकडताना नेमकं काय आव्हान असतं किंवा त्यांना रोखण्याचं कसं आव्हान असतं की सप्लाय होऊ नये, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू नये किंवा त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी? आपण जर खरं तर पूर्ण जॉग्रफीला आपण जर बघितलं तर तिथं सोकॉल्ड गोल्डन क्रेसेंट आणि गोल्डन ट्रायंगल असे 2 भाग पडतात आपल्या भारताच्या पूर्वेत्तर, म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये आपण त्याला गोल्डन क्रेसेंट म्हणतो, गोल्डन ट्रायंगल आपण अफगाणिस्तान, पाकिस्तान, त्या दोन्हीमध्ये सँडविच झालेले. आणि आसाम आणि नॉर्थ ईस्ट याच्या जवळ हा सगळा प्रदेश असल्यामुळं साधारणतः तिकडचा सगळा लोड या मार्गे जातो. आता हे ट्रेडिशनल रूट्स आहेत. पण अलीकडे जर आपण बघितलं तर सगळ्या पोलीस ऑर्गनायझेशन्समध्ये आसाम पोलीसचा सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणेन. आणि त्याला आपण क्वांटिटी किंवा संख्येमध्ये जरी बघितलं तरी मोठा आहे. परंतु इकडे एक आपण नॉर्थ ईस्ट, गुवाहाटी हे नॉर्थ ईस्टचं गेटवे आहे असं म्हणतात. परंतु जर ड्रग्ज बघितलं तर आपण गेटवे आहे टुवर्ड्स द एंटायर कंट्री, म्हणजे या मार्गाने पूर्ण देशामध्ये जातात. तर आसाम पोलिसने विशेषतः गेल्या 2 वर्षामध्ये
स्टुपेंडस कारवाई केलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. आणि आम्ही 3 प्रॉंग स्ट्रॅटेजी घेतलेली आहे आसाम पोलिसनी. एका बाजूला आम्ही त्याचं डिमांड रिडक्शन करतो, म्हणजे ज्यांना व्यसन लागलेलं आहे त्यांच्याबरोबर काम करून आम्ही त्यांना ते डिमांड कसं कमी होईल याच्यावर बघतो. त्यांचं रिहॅबिलिटेशन करतो, द्वितीय स्ट्रॅटेजी. आणि तिसरं म्हणजे सप्लाय रिडक्शन. तर सप्लाय रिडक्शनमध्ये इंटेलिजन्सचे आमचे चॅनल्स चांगले स्ट्रॉंग आहेत आणि वी हॅव अ व्हेरी रुथलेस पॉलिसी आणि त्याच्यामध्ये सक्सेसेस मिळालेले आहेत, रिवॉर्ड्स आहेत. सर मी आता मुख्य प्रश्नावरती येणार आहे. 1.5 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि आता जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते जवळपास 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला आलेले होते. त्यांना सुरक्षा देण्याची मोठी जबाबदारी होती. याच्या नेमकं इंट्रक्शन असतील किंवा ज्यावेळेस एखाद्या राज्यांमधला मंत्री 40 आमदारांना घेऊन येतो त्यावेळेस नेमकं सुरक्षा देण्याचं कसं आव्हान असतं की सगळ्या सूचना पाळायच्या असतात आणि आलेल्या संबंधित पाहुण्यांना सुरक्षा द्यायची असते? नाही, फक्त राजकीय पाहुण्यांनाच असं नाही, सगळ्या अतिविशिष्ट महत्त्वाच्या व्यक्तींना सुद्धा आसाम पोलीस नक्कीच नेहमीच सुरक्षा देतं. VIP सिक्युरिटीमध्ये आमच्याकडे एकही इन्सिडेंट असा ॲडवर्स नाही. ऑफकोर्स आमच्या 1990च्या दशकामध्ये इथल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरती अटॅक झाला होता बॉम्बचा. त्याच्यानंतर कुठलीही घटना या ठिकाणी झाली नाही. केंद्र सरकारचे कुठले तरी मंत्री प्रत्येक महिन्याला इथे असतात. स्वतः प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती गेल्या आठवड्यात इकडे होते. अनेक दौरे इथे होत असतात वेळोवेळी, परंतु अशी कुठली अप्रिय घटना आम्ही होऊ देत नाही. आणि त्याच ओघाने एक चॅलेंजेस होतं की एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री त्यावेळी असतील, नंतरही ते सगळे आले होते, अख्ख्या आमदार गटांना घेऊन इकडे आले होते. त्यामुळे सुरक्षाच्या दृष्टीने ते एक मोठं इम्पॉर्टंट आणि आसाम पोलिसने त्याला एक प्रोफेशनल चॅलेंज घेऊन त्या ठिकाणी सुरक्षा दिली होती. ते आपल्याच राज्यामधले होते, त्यावेळेस तुम्ही तो कर्तव्याचा भाग मानला की आपल्या राज्यामधले आहेत म्हणून एक आपल्याशी भावनिक नातं तर जोडलं गेलेलं असतं, मात्र आपल्याशी सेवा महत्त्वाची असते, त्यावेळेस कसं चॅलेंज होतं? नाही, हे चॅलेंज म्हणजे फक्त प्रोफेशनल चॅलेंज होतं आमच्यासाठी. आम्ही सर्व भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसचे मेंबर्स आहोत आणि त्यांनाच असं नाही, प्रत्येकालाच आम्ही सुरक्षा प्रदान करतो. आणि ते करताना कुठे कुचराई कामात होऊ नये आणि जेणेकरून आमचं सुरक्षेमध्ये कुठे कमतरता येऊ नये एवढंच आपलं एक लक्ष असतं. सर शेवटचा प्रश्न, तुम्ही महाराष्ट्रापासून जवळपास 3000 किलोमीटरवरती आसाममध्ये सेवा बजावत आहात. आईवडील कदाचित गावाकडे असतील, म्हणजे गावाकडचे सगळे पाहुणे कुटुंब. मणिपूर ज्यावेळेस हिंसाचार झाला, मणिपूर ज्यावेळेस जळत होतं त्यावेळेस नेमकं महाराष्ट्रातून काय कॉल येतात? म्हणजे की ईशान्य भारतामधलं एक महत्त्वाचं राज्य आहे मणिपूरसुद्धा. या सगळ्या राज्यांमध्ये सेवा करताना कुटुंबियांची नेमकी भावना काय असते, काय सतत सांगत असतात? नाही, खरं तर अशा जेव्हा अप्रिय घटना होतात त्यावेळी साहजिकच आपल्या सगळ्या स्मृती जुन्या उजागर होतात. लोकांना वाटतं की मणिपूर आणि आसाममध्ये कदाचित जवळ असतील आणि इथेही त्या घटना येतात की काय. आपल्या मीडियाचं पण कुठेतरी इथं कमी पडतं असं मला वाटतं की त्या ठिकाणी आपण लोकांना सगळं सजग करत नाही. त्या अनुषंगाने तुमची जी ट्रिप आहे आत्ताची, तर त्याचं आम्ही स्वागत करतो की यातनं आपण सगळ्या अशा भौगोलिक आणि राजकीय आणि ह्या सगळ्या संकट आव्हानं आपण लोक जनतेसमोर नेत आहे. तर त्यामुळे त्या व्यथेतनं मला बरेच कॉल्स आले. आमचे आईवडील म्हणजे नातेवाईकच नाही तर मित्र बरेच क्युरियस असतात, बरेच आमच्या काळजीपोटी आम्हाला विचारतात. म्हणजे लोकांना नॅशनल इंटिग्रेशन आणि इमोशनल टच प्रचंड आहे. आम्ही असं आता सगळ्यांना विचारतो की तुम्ही या, इथं पहा, फिरा आणि त्यानंतर आपला हा देश किती सुंदर आहे. आणि आव्हानं जे काही छोटी मोठी असतात ॲक्च्युली, आज या घटना दहशतवादाच्या कमी आहेत, त्यांना पूर्ण असं मानू नये. खरं तर सरांनी महत्त्वाचं सांगितलेलं आहे की कितीही लांब असलो तरी कुटुंबातले व्यक्ती काळजी करत असतात, मात्र सर ज्या राज्यामध्ये काम करतायत त्या संपूर्ण आसाममधल्या जनतेची काळजी जी आहे ती पोलीस खात्याच्या माध्यमातून सर करतायत. मात्र आसाममधली पोलीस आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम जे आहे ते मराठी अधिकारी करतायत आणि पुढच्या काळामध्ये सर मोठ्या पदावरती काम करण्यासाठी तुम्हाला TV9 मराठीकडून शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. प्रदीप कापसे, TV9 मराठी, गुवाहाटी, आसाम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.